मार्कडवाडी गावामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार येत आहेत आणि त्यासाठी जय्यत तयारी गावामध्ये करण्यात आलेली आहे। भव्य असा व्यासपीठ जे आहे ते देखील उभारण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच गावकऱ्यांची भूमिका जी आहे ती ईव्हीएम वर कुठेतरी त्यांनी संशय व्यक्त केलेला होता आणि त्यामुळे गावामध्ये बॅलेट पेपर पद्धतीने मतदान व्हावं अशी मागणी देखील त्यांनी केली होती। मात्र ही मागणी जी आहे त्याला प्रशासनाकडून नकार देण्यात आलेला आहे। त्यानंतर शरद पवार स्वतः या गावामध्ये येत आहेत। गावकऱ्यांच्या काय भावना त्या देखील जाणून घेऊयात। आपल्यासोबत सरपंच आहेत मार्कडवाडीचे। सरपंच, काय नक्की भूमिका आहे? आज शरद पवार येत आहेत, जोरदार तयारी केलेली आहे, काय सांगाल? गावामध्ये जी ईव्हीएम हटाओ देश बचाओ ह्या विषयावर चर्चा आणि आमच्या गावात बॅलेट पेपर मतदान होऊ दिलं नाही, हा भडका संपूर्ण भारतभर पेटला। त्या हिशोबाने आमच्या गावाला भेट घेण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी माननीय शरद पवार साहेब येणार आहेत। काय तुमच्या गावामध्ये नक्की झालं की जे तुमचं गाव आता खूप चर्चेत आलेलं आहे? काय तुमचा प्रॉब्लेम आहे नक्की? म्हणजे ईव्हीएमवर संशय आहे, काय काय भूमिका आहे? हां, ईव्हीएमवरच संशय आहे। तर गावामध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे की मोहिते पाटील गट आणि उत्तम जानकर साहेब गट हे दोन्ही गटाची माणसं असताना सुद्धा एवढं मतदान काय विरोधात गेलं? मग दोन्ही गट एकत्र आली, एकत्र आली तरी सुद्धा मतदान एवढं विरोधात का गेलं? ह्या बेसवर आम्ही सगळ्यांनी, तरुण असेल किंवा युवा बुजुर्ग मंडळी, आम्ही एकत्र बसून आम्ही चर्चा केली आपल्या गावातलं एवढं मतदान का आणि कसं गेलं। मग त्या बेसवर आम्ही ठरवलं की आपण गावांतर्गत आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया। त्या अनुषंगाने पुढे आम्ही त्याचा पाठपुरावा करत तो विषय इथपर्यंत आणला होता, पण प्रशासनानं तो आम्हाला होऊ दिले नाही। खरं तर गावामध्ये मतदान बॅलेट पेपर पद्धतीवर घ्यायसाठी प्रयत्न केला। आज शरद पवार गावामध्ये येत आहेत, काय नक्की गावामध्ये काय गडबड झाली, काय चुकले, कुठं चुकले? गावामध्ये उत्सुकता आहे। चुकी म्हणजे अशी झाली की मतदान जे व्हायला पाहिजे होतं, कमीत कमी 1400 मतदान हे उत्तमराव जानकर साहेबाला व्हायला पाहिजे होतं आणि 500 मतदान हे रामभाऊला व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही। म्हणजे मशीनमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, त्याच्यामुळं मतदान गावकऱ्यांनी केलं पण मतदान झालं नाही। त्यामुळं गावकऱ्यांनी सांगितलं की बाबा आपण बसून ठरलं की मतदान परत घ्यायचं, पण प्रशासनानं सगळी तयारी केलेली असताना प्रशासनानं मतदान आम्हाला घेऊन दिलं नाही। आणि आता गाव थोडं आनंदी आहे, कारण पवारसाहेब ह्याच्या आधी कधीच आले नव्हते मार्कडवाडीत। आता हेलिकॉप्टर बी कधी उतरलं नव्हतं मार्कडवाडीत आणि पवारसाहेब बी पहिल्यांदाच येणार आहेत मार्कडवाडीत। त्यामुळं लोकांमध्ये प्रतिसाद आहे, लोक भरपूर जमा होतील। पण मग राम सातपुते असं म्हणतायत की मी 21 कोटी रुपये निधी जो आहे त्या गावाला दिलेला होता आणि त्यामुळेच मला मतदान झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे, त्याकडे कसं पाहताय? गावाला निधी दिला नाही, तो वशा मारुती म्हणून मंदिर आहे, त्याला 3 शिव आहेत। सदाशिवनगर असेल, तामशेदवाडीत असेल, मेडत असेल आणि मार्कडवाडी। ह्या शिव तो मंदिर आहे मारुतीचं, त्या मंदिरापाशी काय मंगल कार्यालय आणि स्विमिंगचं काहीतरी बोटिंगचं काय केलेलं आहे, तेवढ्यापुरता निधी दिला आहे। आणि त्यात बी काय त्यांचीच बगलबच्चे आहेत, त्यांना 2 रुपये खाण्यासाठी ते करून दिले। दुसरा गावामध्ये काय विकास नाही, तुम्ही दावा कुठे विकास असला तर आम्हाला। काय मामा, काय गावामध्ये आज शरद पवार येत आहेत? शरद पवार कधी आले नाहीत, पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये येत आहेत, काय भावना आहेत? पवार साहेबांच्या आधी आमचा आभार आहे। पवार साहेबांना आमच्या गावाला भेट देते ते आभार आहे, पण पवार साहेब गावात काय येणार आहेत तर आमच्या गावचं मतदान जानकर साहेबांना भरपूर व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही। गावकऱ्यांनी मतदान केलं पण ते मतदान झालं नाही। मग हे आमचा ईव्हीएम मशीनवर संशय आहे, हां, म्हणून आम्ही परत मतदान घ्यायची व्यवस्था केली ती, पण ती काय शासनानं होऊन दिलं नाही। मग हेच आमची पण मग गावात विकास झालाय का? 21 कोटी रुपये खर्च केले म्हणून सांगतात आम्हाला। विकास झाला बघताय तुम्ही, आता कुठं आहे काय तो रस्त्याला कुठं काय पडलंय का काय? नुसता केलाय ते एका कोपऱ्यात केलाय। काय काय केले? काय होती कुठं ती कार्यालय बांधलंय, कुठं ती पर्यटन स्थळाचं केलंय, काय केलंय गावात ते काय सुद्धा नाही। हां, आपण पाहतोय या ठिकाणी की ग्रामस्थांचं म्हणणं आहे की गावात फारसा काही विकास झालेला नाही आहे, केवळ बोटिंग क्लब जो आहे आणि मारुती मंदिर याचा जीर्णोद्धार किंवा त्याचं जे काही काम आहे ते झालेले आहेत, मात्र फारसा विकास झाला नाही असा दावा गावकरी देखील करतायत। त्यामुळे एकंदरीत आज शरद पवार नक्की काय भूमिका मांडतायत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मार्कडवाडी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.